नमस्कार, मी श्रावणी वडगावकर आणि सत्य ह्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मकर संक्रांती येत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पतंग उडवण्याची उत्सुकता तर असेलच. पण तुम्हाला माहित आहे का मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो? हिवाळ्यामध्ये अनेक लोकांना सर्दी खोकला हा जास्त प्रमाणात होतो. मकर संक्रांती वर्षाची सुरुवात असते. या सुरुवातीबरोबर अनेक जीवजंतू सुद्धा येतात. ते जीव जंतू नष्ट करण्यासाठी सूर्यप्रकाश घेतला जातो. जास्त प्रमाणात लोक सूर्यकिरण घेण्यासाठी बाहेर पडतात. ही सूर्यकिरण घेण्याच्या क्षणाला आणखी मजेदार बनवण्यासाठी पतंग ही परंपरा पूर्वजांनी सुरू केली. याचबरोबर शरीरातील ऊर्जा जास्त वाढते आणि शरीराला भक्कम आणि कायम बनवण्यासाठी मदत करते. त्यासाठी लोक पतंग उडवतात. अनेक ठिकाणी तर पतंग उडवण्याची स्पर्धाही केली जाते आणि त्या स्पर्धाला उत्तरण असेही म्हणतात. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तर तिळगुळ खातच असाल. त्यासाठी तिळगुळ घ्या, गोड गोड गोड. सत्य ह्या चॅनल कडून तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.